जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा जिल्ह्यात दारूबंदी झोपली रस्त्यावर। वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखला जातो। महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या या जिल्ह्यात शासनाने 1974 मध्ये दारूबंदीची अधिकृत घोषणा केली आहे। मात्र आज वास्तव वेगळंच आहे। जिल्ह्यात दारूबंदी असतानाही खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले। वर्धा जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। पोलीस प्रशासनाकडून दररोज लाखो रुपयांची दारू जप्त करण्याची मोहीम राबवली जात असली तरीही जिल्ह्यात दारू सहज उपलब्ध होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या वाढत्या दारूच्या विळख्यात हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होत असून तरुण, विद्यार्थी आणि मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे। इतकेच नव्हे तर जिल्ह्यात विषारी अवैध दारू तयार करणारे कारखानेही उघडकीस आले। शहरात अनेक ठिकाणी खुलेआम दारू अड्डे सुरू असून त्यांना बारचे स्वरूप प्राप्त झाले। रात्रीच्या वेळी शहरात दारुड्यांचा उन्माद पाहायला मिळत असून मारामारी, लूटमार आणि छेडखानींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे। पोलीस प्रशासन व दारूबंदी विभागातील काही महाशय चिरीमिरीत गुंतल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय। जिल्ह्यात नवीन अधिकारी आल्यानंतर काही काळ कारवाई करण्यात आल्याबद्दल दिंडोरा पेटला जातोय, परंतु काही काळातच परिस्थिती जैसे थेच होत असल्याचे चित्र आहे। आज स्थितीला दारूबंदी कागदावरच राहिली असून शहरातील मुख्य रस्त्यावर दारू पिऊन दुचाकी वाहने भरधाव वेगाने चालवून उल्लंघन होत असून जनसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावं लागतंय। दारूबंदीचा कायदा असतानाही वर्धेत अवैध दारू विक्री रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असून दारुडे अक्षरशः झिगत रस्त्यावर पडून असल्याचे चित्र समोर येत आहे। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।